नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपण महाराष्ट्र सेट परीक्षा 2026 करिता इतिहास या विषयात वारंवार जे मोस्ट रिपीटेड टॉपिक आहे किंवा मोस्ट स्कोरिंग अशी युनिट आपलं कोणते आहे याविषयी आजच्या पर्टिक्युलर सेशनमध्ये आपण डिस्कशन करणार आहोत. आता महाराष्ट्र सेट एक्झामिनेशनमध्ये दोन पेपर आहे. एक पेपर 1 हा कॉमन पेपर आहे आणि दुसरा पेपर 2 हा सब्जेक्टिव्ह पेपर आहे. आणि ज्या विद्यार्थी मित्रांचं पेपर 2 हा हिस्ट्री आहे अशा सगळ्या विद्यार्थी मित्रांसाठी आजचा पर्टिक्युलर व्हिडिओ लेक्चर खूप महत्त्वाचा ठरेल. लक्षात घ्या, हिस्ट्रीसाठी 10 युनिटचा आपला सिलेबस आहे. सो या 10 युनिट्समधून अभ्यास करताना कुठले असे टॉपिक्स आहेत जे आपल्याला मिस करायचं नाही, ते आज आपण जाणून घेणार आहोत. व्हिडिओ लेक्चरला सुरुवात करण्यापूर्वी महाराष्ट्र सेट परीक्षा पेपर क्रमांक 2 इतिहास या विषयासाठी कंप्लीट कोर्स अवेलेबल आहे. या कोर्समध्ये डेली तुम्हाला लाईव्ह सेशन मिळेल. लाईव्ह सेशनच्या माध्यमातून जे काही आपले डाऊट्स आहेत ते क्लिअर होणार. लाईव्ह सेशन पाहिजे तितक्यादा रेकॉर्डेड फॉर्ममध्ये आपण बघू शकतो. कुठलंही रेफरन्स बुक वापरण्याची आवश्यकता नाही. कंप्लीट नोट्स आहेत 10 युनिट्सच्या सोबत. युनिट वाईज MCQ आहे, 200 प्लस अधिक मॉक टेस्ट, 6 वर्षाचं PYQ, 1 वर्षाचे व्हॅलिडिटी, नेट सेटचा पेपर 1 इथे फ्री ऑफ कॉस्ट असेल. आणि लक्षात घ्या, नवीन बॅच आपण सुरू करीत आहोत 2 मार्चपासून. सो या बॅचला आपण जॉईन करा. बघा, हे ऑफिशियल्स नंबर्स आहे, यावर कॉन्टॅक्ट करायचा आहे. कोर्स जॉईनिंगची फीस 12,000 आहे. यावर डिस्काउंट मिळेल मात्र 8,000 मध्ये हा कम्प्लीट कोर्स विथ पेपर 1, नेटचा पण आणि सेटचा पण सोबत 1 वर्षाची व्हॅलिडिटी अवेलेबल आहे. बघा, अभ्यासक्रमाची सुरुवात होतंय आपली युनिट 1 पासून. सो युनिट 1 मध्ये कुठले असे टॉपिक आहे जे आपल्याला करायचं आहे. एक आहे पुरातत्वीय स्रोत, साहित्यिक स्रोत, विदेशी विवरणामध्ये चीनी जे यात्रेकरू आहे त्यांना फोकस करायचं. नवपाषाण काळ, ताम्रपाषाण काळ, आता यामध्ये तुम्हाला जे पर्टिक्युलर स्थळ आहे, साइट्स आहे, त्याला फोकस करायचं आहे. सिंधू सभ्यतेचं मेजर साइट जिथे काय मिळालेलं आहे, उत्खनन कोणी केलेलं आहे, त्याचं काय वैशिष्ट्य आहे पर्टिक्युलर स्थळांचं, त्यांचं विस्तार, राहण्याची कारणे, व्यापार, समाज सगळंच आपल्याला संपूर्ण भाग याचं अभ्यास करावा लागेल. त्यानंतर वैदिक तथा उत्तर वैदिक काळ, 16 महाजनपद, 16 महाजनपद, त्यांचं कॅपिटल आणि आधुनिक कोणत्या क्षेत्रात येतात, असं याला 3 पार्टमध्ये तुलनात्मक अभ्यास करा. दक्षिण भारतातील महापाषाण काळ आणि महापाषाण काळावर मागील 2 वर्षापासून रिपीटेड फॉर्ममध्ये प्रश्न येत आहे. सोबतच पुरातत्वीय उत्खननाच्या ज्या पद्धती आहे, या उत्खनन पद्धतींना देखील आपल्याला अभ्यास करावा लागेल. जैनिझम, बुद्धिझम यावर तर एक प्रश्न ठरलेलंच आपल्याला दिसून येतं. सोबतच इंडो रोमन व्यापार कसं होतं, 16 संस्कार, मेगस्थनीजचं वर्णन कसं आहे, एन्शियंट टाइम पिरियडचं बंदरगाह, गुप्त शक संवंत, गुप्तकालीन प्रशासनाचा अभ्यास करा. सिक्के, गुप्त मंदिर स्थापत्य कलाचा अभ्यास करा. सातवाहनकालीन प्रशासन, पल्लव मंदिर कला आहे, वाकाटकांचं मंदिर स्थापत्य आहे, अजिंठा लेणी, चोल मंदिर स्थापत्य कला, परमारांचं स्थापत्य शैली. आणि सोबतच युनिट 2चं जेव्हा आपण अभ्यास करतोय त्यामध्ये सिकंदरचा आक्रमणापासून मौर्य साम्राज्य, सातवाहन, कुषाण, संगम साहित्य, वास्तुकलांमध्ये गांधार, मथुरा आणि अमरावती शैली, गुप्त वाकाटक काळामध्ये राज्यशासन व्यवस्था याचा अभ्यास करा. आणि गुप्त आणि वाकाटक दोनही मधून वारंवार प्रश्न परीक्षेत येतात. या व्यतिरिक्त वाकाटकांचं हर्षवर्धनकालीन प्रशासन, गुप्तांचं मंदिर स्थापत्य सुद्धा आपल्याला करावं लागेल. युनिट 3 मध्ये आता इथे जे आहे ना, शैववाद, वैष्णववाद, शक्तिवाद याला जास्त प्रेफरन्स आता सध्या आपल्याला जास्त येताना दिसून येतं. या व्यतिरिक्त पश्चिमी चालुक्य, राष्ट्रकूट आहे, पल्लव आहे, चोल आहे, पाल, गुर्जर प्रतिहार हे वंशांचा अभ्यास करा. आणि चौथ्या युनिट पासून आपल्याला परत सुरुवात. आता 3 जे युनिट आहे त्या पूर्णतः एन्शंट वर आधारित आहे. त्यामुळे समोरचा अभ्यास म्हणजे युनिट 4. आता जसं आपण एन्शंट टाइम पिरियडचं सोर्सचा अभ्यास करतो, त्याचप्रमाणे आपल्याला काय करायचं आहे, मिडिवलचं जे स्त्रोत आहे याचा अभ्यास करून दिल्ली सुलतानशाही, मग ते गोरींचं आगमन कसं झालं, गुलाम वंशाची स्थापना असू द्या, खिलजी, तुघलक, सय्यद, लोधी यांना क्रोनॉलॉजिकल अभ्यास करून मुघल सत्तांचा अभ्यास करा, ज्यामध्ये बाबर पासून तर औरंगजेब पर्यंत अभ्यास करायचा आहे.
आता बघा, मुघल सत्तेचे संस्थापक बाबर, बाबरनंतर हुमायूँ. हुमायूँच्या टाइम पिरियडमध्ये शेरशहा सुरीचं मधातच टाइम पिरियड येताना दिसून येईल. त्यानंतर अकबर, जहांगीर, शहाजहान, औरंगजेब. इतकंच नाही तर आता आपण परीक्षेमध्ये उत्तरवर्ती मुघल शासकांवर फोकस पाहतो. त्यामुळे या पर्टिक्युलर पॉइंटमध्ये शासकांचा राज्याभिषेक कुठे झालं, क्रोनॉलॉजिकल ऑर्डर काय आहे हे लक्षात घ्या. विजयनगर, बहामनी, मराठा यांचा अभ्यास करून झाल्यानंतर सेम त्याच टॉपिकचं प्रशासन, जसं दिल्ली सुलतानशाहीचं प्रशासन, प्रशासनाचा अभ्यास करताना आपण 3 स्तरांचं विभाजन करून अभ्यास करतो: केंद्रीय, प्रांतीय आणि स्थानीय प्रशासन. सो हे तीनही प्रशासन, दिल्ली सुलतानशाही, शेरशहा सुरींचं, मुघल प्रशासन सोबत विजयनगर, बहामनी आणि मराठा प्रशासन, असं आपल्याला 5ही घटक अभ्यास करायचा आहे. त्यानंतर युनिट 6 मध्ये सुफी सिलसिल्यांचा अभ्यास करा. शैववाद, वैष्णववाद, शक्तिवाद झालं. देन वास्तुकलेचा अभ्यास करा. इंडो इस्लामिक वास्तुकला झालं, मुघल वास्तुकला झालं, क्षेत्रीय वास्तुकलांचा उदय कसा झालेला आणि मराठा उद्यान आणि मराठा दुर्गांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. यानंतर काही महत्त्वाचं घटक जसं वॉरमध्ये अँग्लो मराठा वॉर, अँग्लो म्हैसूर वॉर, अँग्लो सिख वॉर, असे सगळेच वॉर करा. त्यानंतर हैदराबाद, ठीक आहे, आपलं म्हैसूर झालं, बक्सरचे युद्ध. देन आपण बघतो 1773च्या रेग्युलेटिंग ऍक्ट पासून तर 1935 पर्यंतचा संपूर्ण भाग एक पॅरलर टाइम पिरियड मध्ये अभ्यास करा. कारण युनिट 7 नंबरची जी आपली युनिट आहे तिथून आपलं युरोपियन कंपनीचं आगमन सुरू होतं आणि यामध्ये क्रोनॉलॉजिकल त्यांच्या वखार कुठे होत्या, कुठली वखार कधी स्थापन झाली, ठीक आहे, हे सगळं घटक अभ्यास करावं लागतं. त्यानंतर या भारतातील प्रमुख राज्य जसं बंगाल, अवध, हैदराबाद, मैसूर, कर्नाटक, पंजाब. 1857चा उठाव आणि त्याचं काय कारण आहे, त्याचं परिणाम काय झालं. त्यानंतर 1773च्या रेग्युलेटिंग ऍक्ट पासून राणीच्या जाहीरनाम्यापर्यंत 1858 पर्यंत अभ्यास करा. इथून मग 1909 मोर्ले मुंटे सुधारणा कायद्यापासून 1935चा भारत सरकार अधिनियम पर्यंत अभ्यास करा. त्यानंतर मेजर क्रांतिकारी, सशस्त्र क्रांतिकारी चळवळ यावर फोकस करा. आधुनिक बुक लिस्ट आणि त्यांचं ऑथर नेम, आर्य समाज, ब्राह्मो समाज झालं, ठीक आहे, रामकृष्ण मिशन झालं, यांचा अभ्यास करा. भारत चीन युद्ध, ऑपरेशन विजय, ब्लॅक डेट काय आहे, शीतयुद्ध, हे सगळं अभ्यास करून 90 जी युनिट आहे त्यामध्ये कृषीला वाणिज्यिक स्वरूप कसं लाभलं त्यावर आधारित आहे. तर यामध्ये भूमी बंदोबस्तांचा अभ्यास करा, कारखाना कानून आहे, मजदूर संघ आहे, बँकिंग सिस्टम, ठीक आहे, रेल्वेचं, रस्त्यांचा विकास कसं झालं, दुष्काळ आयोग, शेतकरी आंदोलन, जनजाती आंदोलन यांचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. त्यानंतर युनिट 9 मध्ये 1885 इंडियन नॅशनल काँग्रेसच्या स्थापनेपासून तर पहिले तर आपण 1920 पासून तर 1942 पर्यंत अभ्यास करा. देन 1942 पासून 47 पर्यंत. त्यानंतर विभाजनानंतर कशा प्रकारे समस्या उत्पन्न झाल्या, ज्यामध्ये जुनागड आहे, हैदराबाद, काश्मीर आणि भारतीय संविधानाचं काय वैशिष्ट्य आहे, हे अभ्यास करून घ्या. इतका अभ्यास केल्यानंतर आपल्याला काही महत्त्वाचं जसं भक्ती आंदोलन झालं, दादाभाई नौरोजी किंवा काँग्रेसचे जे अधिवेशन आहे, 1857 पूर्वी जे काही सोसायटीज असोसिएट झालेल्या आहे, इस्टॅब्लिश झालेल्या आहे, त्यांचा आपण अभ्यास करणार. अखिल भारतीय व्यापारी संघटना जी आहे त्यांचा अभ्यास आपल्याला करावा लागेल. तर अशा प्रकारे आपल्याला हा संपूर्ण घटक जे आहे अभ्यास करायचा आहे, जेणेकरून येणाऱ्या परीक्षेमध्ये हे जे टॉपिक आहे ते आपण स्किप करू नये. हा व्हिडिओ आवडला असेल, सोबतच पर्टिक्युलर आपलं हिस्ट्री हा सब्जेक्ट आहे, तर आपल्या सगळ्यांसाठी मित्रांनो कंप्लीट कोर्स अवेलेबल आहे. 2 तारखेपासून आपण बॅच सुरू करीत आहोत. 1 वर्षाची व्हॅलिडिटी आहे. आजच ऑफिशियल नंबर्सवर कॉन्टॅक्ट करा आणि कोर्सला जॉईन करून घ्या. थँक यू सो मच.